पूर्व शेखर बोरगे, सुप्रिया स्वप्नील गोसावी आणि वर्षा सौदागर ह्या दोघींनी काही महिला म्हणजे खूप महिलांची, आमच्या सर्व महिलांची फसवणूक केलेली आहे. खूप महिलांकडून पैसे घेतलेले आहेत. खूप महिलांना बालकल्याण नगरपालिकेसंदर्भातचं लोन आणि मुद्रा लोन हे नगरपालिकेतून मिळतं असं सांगून खूप पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडून. आणि हे लोन आता होणार, 8 दिवसांनी होणार, 15 दिवसांनी होणार असं सांगत गेलेले आहेत. कमीत कमी 150 ते 200 महिला आहेत त्याच्यामध्ये. तर ते लोन काही आतापर्यंत आम्हाला दिलेलं नाहीये. 1ही रुपया त्यांनी दिलेला नाहीये आणि नाही होऊन सगळेजण पडतात ते. आता अंदाजे तरी काही सांगू शकत नाहीये किती, पण 50-60 लाखाच्या पुढे तरी हा घोळ असणार आहे सगळ्यांचा, सगळ्या पैशांचा. सगळ्या महिलांना विश्वासात घेऊन खोटं बोलून सगळ्यांच्या घरी जाऊन वारंवार आणि त्याच्यानंतरही सांगतात की आम्ही त्यांच्या घरी गेलेलो नाहीयेत. पण असं फक्त सगळ्यांची नावं सांगून सगळ्या नगरपालिकेत नगरसेवक वगैरे नगराध्यक्ष यांची नावं घेऊन फसवण्यात आलेलं आहे. त्यांचा काही रोल नसताना आम्हाला आमची अमाऊंट, सगळ्या लेडीजची अमाऊंट परत मिळणे, नगरपालिकेने त्याच्यात दक्षता घ्यावी. कारण आम्ही सुप्रिया स्वप्नील गोसावी ह्यांना नगरपालिकेत बसतात, त्याच्यामुळे आम्ही हे सगळं विश्वासाने केलेलं आहे. नगरपालिकेवर विश्वास ठेवून केलेलं आहे आम्ही फक्त तिच्याकडे एकटीकडे बघून नाही. नगरपालिकेने दक्षता घ्यावी आणि नगरपालिकेने आम्हाला पुरेपूर आमचे पैसे परत मिळवावे ह्याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. 2च स्कीम सांगण्यात आल्यात, एक मुद्रा लोन, एक बाल कल्याण समितीकडून नगरपालिकेचं लोन येतं, एवढ्याच 2. एक विधवा लोन. माझं नाव प्रीती राजेंद्र कांडेकर. त्या मला खांडरे मॅडम त्यांच्यातर्फे भेटल्या. त्या म्हटल्या तुम्हाला मी लोन करून देईल. त्यांनी आमच्याकडून 95,000 रुपये घेतले. आमचे असे 19 मेंबर आहेत. सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला 10 लाखाचं लोन करून देते, 5 लाख सबसिडी, 5 लाख रुपये तुम्हाला भरावं लागतील. मग मी म्हटलं अशी कोणती योजना आहे? त्या मला म्हटल्या मुद्रा लोन योजना आहे, मी तुम्हाला त्याच्यात बसून देईल. मग त्यांनी आमच्याकडून प्रत्येकीकडून 5-10 असे हजार रुपये घेतले. तर असे 95,000 रुपये गुंतलेले आहेत. प्लस त्यांनी काय केलं, आम्ही फोन करतच राहिलो त्यांना, काय होईल का होईल का. त्यांनी मग आम्हाला एक स्टॅम्प पेपर आणायला लावला. मग त्याच्यावरती त्यांनी तारीख दिली आम्हाला, म्हटले तुम्हाला ह्या तारखेला पैसे भेटतील. तर मी त्याची वाट बघितली, त्या काही दोघी आल्या नाही, फोन पण नाही त्यांचा बंद झाला. आणि वर्षा मॅडम आणि सुप्रिया ह्या दोघी जणी घरी आल्या. ज्या दिवशी आंदोलन होतं शिरूरमध्ये, जे गाड्यांचं वगैरे होतं, त्या दिवशी त्या 12:30च्या टायमिंग मध्ये आमच्या घरी आल्या. त्यांना मी विचारलं मॅडम की हे लोन कशाचं आहे, तुम्ही होईल का? त्या मला म्हटल्या फाईल अपलोडला टाकलेली, तुम्ही एवढे एवढे पैसे भरा. मग मी त्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलं आहे 95,000चं. तर मग त्या मला काय म्हटल्या, लगेच होईल तुमचं अपलोड मध्ये टाकलेली फाईल. मग मी म्हटलं ठीक आहे चालतंय. आम्ही अशी 15-20 दिवस झाले वाट बघितली. आता मे मध्ये मला वाटतंय किती 25-26 तारखेला मी पुन्हा 5,000 रुपये त्यांना पाठवले. 26 मेला पैसे पाठवले वर्षा मॅडमच्या. आणि मग मी त्या मॅडम घरी आल्या. मी त्यांना एवढं विचारलं, मॅडम तुम्ही खरंच लोन करता का? मला म्हटलं माझ्या सहीशिवाय लोन पुढेच अपलोड होत नाही. आणि आज त्या खोटं बोलतात. त्या म्हणतात की ना सुप्रिया मॅडम खोटं बोलतात, म्हणतात काय ना मी तुमच्या घरीच आले नाही. आमच्या इथं CCTV कॅमेरे सगळं प्रूफ भेटत फसवणुकीचं. फक्त शिरूर शहरापुरता मर्यादित आहे की नाही, बाहेर पण आहे, बाहेरचेच मेंबर आहेत माझे सगळे नातेवाईक येतं. काही लोकांना पैसे भरण्यासाठी हो. केले? त्यांनीच पैसे पाठवले ते 5,000 रुपये सगळ्यांनी मिळून. असे 19 मेंबर आहेत बाहेरचे. हो, सगळं ट्रान्झॅक्शन वगैरे सगळं आहे आपल्याकडं. वरून त्यांनी सगळे डॉक्युमेंट घेतले, बँकेचं आधार कार्ड, पॅन कार्ड. लक्षात आलं की हे आता महिन्यापूर्वी मला हे लक्षात आले. ते पुण्याला गेल्यावरती सांगितलं सरांची आमची मीटिंग. कोण HR आहे हे पण माहित नाही. ते म्हणले HR सांगा. HR ची मिसेस एक्सपायर झाली असं सांगितलं. म्हटलं की त्या 10 दिवस ते सर येणार नाही आणि त्यांची साईन झाल्याशिवाय आम्ही नगरपालिकेतर्फे मुद्रा लोनचं एखादी योजना सुरू आहे. हो, आपण नगरपालिकेत जाऊन चौकशी केली नाही ना. आम्हाला वाटलं त्या तिथलच्या नगरपालिकेच्या ना, त्याच्यामुळे आम्ही विश्वास ठेवला ना त्यांच्यावरती. नगरपालिकेच्या म्हटलं आम्ही गेलोच नाही ना. आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथं जाऊ नका. ते नगरपालिकेला जर तुम्ही चौकशी केली तर ते सगळे तुम्हाला 1-1 लाख रुपये त्याचे घेतील आणि तुम्हाला 9 लाखाचं लोन नगरसेवक सगळे पैसे घेतील असं सांगितलं आम्हाला त्यांनी. म्हणून आम्ही तिथं चौकशीला एक पण लेडीज गेली नाही तिथं चौकशीसाठी. आमच्या घरी आली, तिने सांगितलं 5,000 रुपये भरा, तुम्हाला 5 लाखाचं आम्ही तुम्हाला लोन देऊ. 2 लाख रुपये तुम्हाला सबसिडी भेटेल म्हणून, आणि 3 लाखाचं फक्त तुम्ही 5,000 रुपये प्रमाणे 5 महिने फेडायचे, एवढं तिने सांगितलं. कोण होतं? वर्षा मॅडम म्हणून आणि गोसावी मॅडम त्यांच्या सोबत होत्या. आणि नगरपालिकेची महिला म्हणून आम्ही हे सगळं केले. मी नगरपालिकेमध्ये कामाला आहे म्हणून. कोण देणार होते? नगरपालिकेत बाल कल्याण विकास शासकीय लोन आहे असं आम्हाला सांगितलं.
आणि मुद्रा लोनचं नाही मला शासकीय लोन माहिती. प्रत्येकाला वेगवेगळं सांगितलं. आता ह्यांना काय सांगितलं हे मला नाही. प्लस महिला ह्या आपल्या विधवा महिलांसाठी 30 लाखाचं लोन आहे. तुमचे किती पैसे आहेत आता? माझे तर कमीत 27 जण आहेत आम्ही. 2,15,000. माझं नाव गणेश आवटी आहे. आता या प्रकरणामध्ये मी पण सामील आहे. कारण की ज्या टायमिंगला ते मॅडम आमच्या घरी आलते, गोसावी मॅडम आणि वर्षा मॅडम, या दोघी जण माझ्या घरी आलेल्या. घरी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं या लोन बद्दल की असं लोन आहे, तुम्हाला त्याचं एक 10 लाखापर्यंत तुम्ही लोन केलं, 10 लाखाला तुम्हाला 5 लाख फेडायचे, 5 लाख तुमची सबसिडी, म्हणजे 50% तुम्हाला सबसिडी भेटणार आहे. त्यानंतर आम्हाला सांगितलं की तुमची प्रोसेसिंग फी, जोपर्यंत आम्ही प्रोसेसिंग फी घेत नाही तोपर्यंत ही फाईल लॉगिन होत नाही, म्हणून आम्ही त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून पैसे दिलते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि ऐन टायमिंगला त्या इथून फरार झाल्यात. हे सगळं प्रकरण आम्ही ज्या टायमिंगला नगरपालिकेत गेलो त्या टायमिंगला आम्हाला कळलं. तिथे गेल्यानंतर गोसावी मॅडमला भेटलो आम्ही. गोसावी मॅडम स्टार्टिंगला आम्हाला सांगत होत्या की तुमचं स्टॅम्प पेपर देऊन, स्टॅम्प पेपर ती वर्षा मॅडम आल्यानंतर स्टॅम्प पेपर घेऊन तुमचं टाईप वगैरे करून तुम्हाला नोटरी करून तुम्हाला पैसे भेटून जातील. आणि हे झाल्यानंतर आम्ही त्यांना जरा खोलून विचारलं की मॅडम खरं काय नेमकं आम्हाला सांगा. तर त्या टायमिंगला मॅडमने आम्हाला थोडं थोडं सांगायला चालू केलं. ती गोसावी मॅडम म्हणली की माझा आणि वर्षाचा काही संबंध नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. त्यानंतर हा सगळा खुलासा झाल्यानंतर सगळेजण सावध झाले, म्हणून आज आम्ही इथे सगळे एकत्रित आलो. एकूण किती लोक तुम्ही आज की जे तक्रार देण्यासाठी आले आणि आता- किती रुपयांचा फ्रॉड झालाय आता अंदाज? बघा आतापर्यंत आमच्या यादी आलेली ते 100 लोकांची यादी आहे आणि असे भरपूर लोक आहेत जेणेकरून साधारणतः 1.5 कोटीपर्यंत 1-2 कोटीचा विषय आहे आता. तुम्हाला कधी लक्षात आलं हा तुमची फसवणूक आहे? हे मागच्या महिन्यामध्ये मला 27-28 तारखेला कळलं. त्याच्यानंतर हे सगळं चालू. एवढा उशीर का केला तुम्ही? आम्ही त्यांच्या यांना मालकांना भेटलेलो, त्यांच्या मालकांबरोबर चर्चा केली, त्यांच्याबरोबर बोलणं करून आज आम्ही इथपर्यंत थांबलो. ते बोललो ते घेऊन येतो मी तिला, काय समस्या क्लिअर करू, म्हणून आम्ही थांबलो होतो एवढे दिवस. एवढा मोठा भ्रष्टाचार तुमचा फसवणूक झाली. तुम्ही शिरूरच्या मुख्याधिकाऱ्यावर किंवा नगराध्यक्षांना याबाबत माहिती? आम्ही तिच्या नवऱ्याला सांगितलेलं, तिच्या नवऱ्यांनी सगळ्या गोष्टी ती मला मी सांगतो म्हणून आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला होता. नमस्कार, मी ऐश्वर्या अभिजित पाचरणे, नगराध्यक्ष शिरूर नगर परिषद. पहिल्यांदा तर मी सांगेल की आमच्याकडे आज लेडीज आल्या की ताई आमच्यासोबत असा प्रकार घडलेला आहे. तर त्या बाबतीत आपण त्वरित त्यांच्या ज्या गोसावी मॅडम आहेत त्यांना आपण बोलून घेतलं आणि ज्या वर्षा आहेत तर त्यांचे हस्बंडही पालिकेत आले होते. त्यांना आपण क्लिअरली सांगितलं होतं दोघींना की तुम्ही आमच्या दोघी समोर या केबिनमध्ये, आपण यावर चर्चा करू आणि जे काय तुम्ही प्रकार घडलाय तो व्यवस्थित सांगा. असं केल्यानंतर आज गोसावी मॅडम पालिकेत आल्या आणि वर्षा मॅडम, ज्या वर्षा कोण लेडीज आहेत ती काय पालिकेत आलेली नाही. आणि ही सगळी चर्चा करता करता एक समजलं की 5 लाखाचं लोन पालिका देते महिला व बालविकासच्या अंतर्गत. तर प्रथमतः मी सांगाल लेडीज कुठल्याही नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याकडे आल्या नाहीत. जेव्हापासून बॉडी निवडून आली तेव्हापर्यंत एकही लेडीज आमच्यापर्यंत पोहोचली नाही. त्याच्यामुळे त्यांचाही गैरसमज झाला की पालिकेची लेडीज काम करतीये म्हणून त्यांनी त्या लेडीजवर विश्वास ठेवला. त्यांनी आम्हाला जर विचारलं असतं तर आम्ही निश्चितच त्यांना सांगितलं असतं की पालिका अशी लोन देतच नाही आणि पालिकेला तो अधिकारच नाहीये की पालिका महिला व बालविकासच्या अंतर्गत लोन देत नाही. आणि मुद्रा लोनचा विषय झाला तर मुद्रा लोनचा फॉर्म बाहेरही भरू शकतात, पालिकेतही भरू शकतात, पण ह्याच्यात पालिका इन्व्हॉल्व्ह नव्हती. ज्यावेळेस पालिकेला कळलंय हा सगळा प्रकार घडून येतोय त्यावेळेस आपण लगेच ऍक्शन घेतलीये. आज आपण निवेदनही दिलेलं आहे PI साहेबांना की या दोन्ही लेडीजवर गुन्हे दाखल करा आणि नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या कॉन्ट्रॅक्टवर काम करत होता गोसावी मॅडम म्हणून त्यांना आपण त्वरित काढणारही आहोत, सस्पेंड करणार आहोत, कारण त्यांनीही लेडीजला साथ दिली आहे म्हणून. तर नगराध्यक्ष म्हणून मी नागरिक म्हणून सगळ्या लेडीजच्या आणि जेंट्सच्या सोबत वतीने एक आत्ता सांगते की आपण त्या लेडीजला त्वरित सस्पेंड करू, पण त्याही आधी आपण या प्रकरणाच्या तळाशी जाऊ, त्या दोघींना समोर घेऊया आणि जे काही प्रकार घडलाय की ह्यांचे पैसे कोणाकडे नक्की कोणी घेतलेत हा प्रकार उघडीस आणू आणि त्यानंतर त्या लेडीजला आपण पालिकेतून सस्पेंड करून टाकू. जेव्हा माझ्या नगरसेवकांनी सुनील जाधव, एजाज भागवान आणि नगरसेविका आयशा कलीम सय्यद हे तिघही माझ्याकडे आलते की ताई असा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेसच आपण लगेच मीटिंग घेतली होती आणि या महिलांचा प्रश्न सोडवायचा प्रयत्नही केला. आणि आज आपण गुन्हाही त्यांना दाखल करा, म्हणजे जे महिलांनी गुन्हा दाखल करा म्हणलं त्याच्यावर त्वरित कडक कारवाई करा असं निवेदन आपण दिलेले आहे. एक कॉन्ट्रॅक्टवर म्हणजे ते सुपरवायझर आहेत, म्हणजे बचत गटाच्या CLF कोण आहेत की आव्हाड मॅडम आहेत, त्यांच्या अंडर गोसावी सुपरवायझर आहेत. तर त्यांना तिथं बसायचा अधिकार निश्चितच आहे कारण त्या बचत गटामार्फत काम करतात.
नमस्कार, मी आयशा कलीम सय्यद, महिला बाल कल्याण सभापती शिरूर नगर परिषद. जेव्हा आम्हाला हे प्रकरण मार्च महिन्यामध्ये कळालं की असं असं काही बाहेर होत आहे, तर आम्ही ती चौकशी केली होती. तर आम्ही लोकांना आव्हान पण केलं होतं की असं कोणताही लोन किंवा कोणतीही प्रोसिजर आम्ही काही नगरपालिकेतर्फे करत नाहीये. त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आम्हाला परत कळालं की असं असं बाहेर गोसावी मॅडम वगैरे करतायत. तर मग आम्ही तात्काळ लगेच नगराध्यक्षांच्या कॅबिनमध्ये गेलो. आम्ही त्यांना लगेच ही पूर्ण कल्पना दिली की असं बाहेर होत आहे. तर त्यांनी तात्काळ लगेच गोसावी मॅडमला बोलवलं. पुन्हा आमच्याकडे जेवढ्या लेडीज आल्या होत्या त्यांना सगळ्यांना बोलून आम्ही तात्काळ त्याची दखल घेतली आणि आज आमच्याकडे लेडीज आल्या तर आम्ही लगेच पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि आम्ही त्यांच्याबद्दल कंप्लेंट केलेली आहे इथं आणि नगराध्यक्ष यांच्या मार्फत आज पूर्ण त्याची दखल घेतली जाईल. आणि इथून पुढे अशा कोणतीही योजना महिला बाल कल्याणतर्फे जर आली तर आम्ही स्वतः आव्हान करू, स्वतः नगराध्यक्ष आव्हान करताल तेव्हाच तुम्ही हे लोन वगैरे करा. तसं कुणी लोन करू नका हे आव्हान करण्यात येत आहे आज.